आणि या ठिकाणी जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्या पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात आला. या आमचे पथके त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोधण्यास रवाना झालेले आहे. जर का या पथकाने जर का या 2-3 दिवसामध्ये जर का त्या निखिल रणदिवे या पोलीस कर्मचारी आहेत त्यांना जर का शोधून न काढल्यास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने दौंड तालुका व दौंड शहराच्या वतीने दौंड बंद. या ठिकाणी डीवायएसपीला कॉल केला. डीवायएसपी सांगतायत मी पाटसला आहे, मी मीटिंगला आहे. या ठिकाणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक देखील या ठिकाणी येऊन गेले. तेही या ठिकाणी आमची त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली नाही. निखिल रणदिवे हे काल बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप कसलाही पत्ता लागलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल 4 वाजल्यापासून निखिल रणदिवे हे बेपत्ता असल्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग केस दाखल करण्यात आलेली आहे. कालपासून पोलीस प्रशासन निखिल रणदिवे यांचा शोध घेत आहेत, तरी अद्याप त्यांचा तपास लागत नाहीये. निखिल रणदिवे पोलीस नायक यांची कालपासून बेपत्ता झाल्याची खबर सगळीकडे व्हायरल झालेली आहे. कार्यकर्ते यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळपासून ठिय्या मांडून आहेत. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निखिल रणदिवे हे कालपासून बेपत्ता झाल्याची खबर सर्वत्र पसरलेली असून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतलेली आहे. पोलीस प्रशासनास भेटून तात्काळ तपास करावा आणि लवकरात लवकर त्याला शोधून काढावं अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून घडलेल्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करावी. सकाळी दौंड पोलीस अधिकारी बाबूराव धडस यांची भेट त्यांच्या पत्नींनी घेतलेली आहे. निखिल रणदिवे यांचा तपास लागत नाहीये, त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी विविध संघटनांचे कार्यकर्ते धाव घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मिसिंग केस दाखल केल्यापासून अद्याप कुठलाही तपास लागलेला नाहीये. निखिल रणदिवे यांचा तपास पोलीस घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय प्रतिक्रिया आहे किंवा काय तपास पुढे चाललेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. मध्ये काय यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे मिसिंग झालेले आहेत. त्यांनी स्वतःच्या हाताने सुसाईड नोट लिहून या ठिकाणी ते गायब झालेले आहेत. आणि या ठिकाणी जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्या पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात आला. या आमचे पथके त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोधण्यास रवाना झालेले आहे. जर का या पथकाने जर का या 2-3 दिवसामध्ये जर का त्या निखिल रणदिवे या पोलीस कर्मचारी आहेत त्यांना जर का शोधून न काढल्यास तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने दौंड तालुका व दौंड शहराच्या वतीने दौंड तालुका बंद करण्याचं आयोजन या ठिकाणी जातात. या ठिकाणी आश्वासन देतो आणि मायदून शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे, आपण थोडी प्रतिक्रिया देऊ. काल शुक्रवारच्या दरम्यान 3-4च्या दरम्यान पोलीस नाईक हे यवत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांची प्रशासकीय बदली ही शिक्रापूर या ठिकाणी झाली होती. परंतु ते काल शुक्रवारच्या दरम्यान तिथून ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. ती माहिती मिळालीच असता आमचे सगळे वंचित बहुजन आघाडीचे युवकचे कार्यकर्ते असतील किंवा सगळे इतर पक्ष रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशनची धाव घेत या ठिकाणी पोलिसांना जाब विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु पोलीस इथं एकही अधिकारी आम्हाला अवेलेबल झाला नाही. या ठिकाणी डीवायएसपीला कॉल केला. डीवायएसपी सांगतायत मी पाटसला आहे, मी मीटिंगला आहे. या ठिकाणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक देखील या ठिकाणी येऊन गेले. तेही या ठिकाणी आमची त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली नाही. असा हा सगळा प्रकार या ठिकाणी उपस्थित झाला. आणि या ठिकाणी निखिल रणदिवे हे काल बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप कसलाही पत्ता लागलेला नाही. PI साहेबांना कॉल केला असता त्यांना विचारणा केली तर PI साहेबांनी सांगितलं 5 पथके या ठिकाणी रवाना केली गेलेली आहेत.
परंतु या पथकाने अजूनही अद्याप कसलीही माहिती दिलेली नाही आणि त्यांचा कसलाही पत्ता लागलेला नाही. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या 12 घंट्यामध्ये जर निखिल रणदिवे सापडला नाही तर या ठिकाणी अख्खा दौंड तालुका आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जाम करू. आणि या ठिकाणी PI कार्यरत असताना नारायण देशमुख यांची सुसाईड नोट निखिल रणदिवे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवली होती. ही नोट्स त्या ठिकाणी पोस्ट करत असताना निखिल रणदिवे यांनी नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांच्या त्रासाला कंटाळून या ठिकाणी ते बेपत्ता झाल्याची माहिती या ठिकाणी त्या पोस्टमधून दिसून येत आहे. तर या ठिकाणी PI नारायण देशमुख यांना सक्तीची रजा देऊन जोपर्यंत चौकशी अंतिम निकालात येत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीची या ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप शेगेल साहेबांनी द्यावी अशी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती करतो. आणि जर असं झालं नाही तर या ठिकाणी 12 घंट्यानंतर वंचित बहुजन आघाडी तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनाथजी गायकवाड आहेत. काय सांगाल? काल शुक्रवारी रणदिवे हे घरी असताना त्यांच्या मुलीचा वाढदिवस आज होता, परंतु त्यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाने न थांबण्यास त्या देशमुख साहेबांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी एक सुसाईड नोट लिहून आपल्या स्टेटसवर ठेवली. त्यामुळं सर्व रोष हा देशमुख साहेबांवरती जातो. कुठल्याही अधिकाऱ्याला एखाद्या ठिकाणी बदली झाल्यानंतर त्याला इथं थांबवण्यात येत नाही, परंतु रणदिवेंना इथं थांबवून त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न ह्या देशमुख सरांनी केला असं त्यांच्या सुसाईड नोटवरून निदर्शनास येते. परंतु एखाद्या अधिकाऱ्याची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय असेल. यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अशा मगरूर अधिकाऱ्यांना त्वरित त्याचा जाब विचारून त्यांना त्याची ही करावी, चौकशी करावी आणि चौकशी करून योग्य तो न्याय त्या कुटुंबियांना द्यावा. हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने त्यांना हा इशारा देतो. नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा मगरूर अधिकाऱ्यांना त्यांच्या विरोधात दौंड तालुका अखंड बंद करण्याचा प्रयत्न करू. साहेबांनी कुठल्याही पद्धतीची चौकशी करत असताना ही पक्षपातीपणे चौकशी करावी आणि योग्य तो न्याय ह्या कुटुंबियाला द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. काय सांगाल? काल निखिल रणदिवे पोलीस नाईक केडगाव चौक यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत PI नारायण देशमुख यांच्या त्यांनी स्टेटसला त्यांच्या नावाचे रायटिंगमध्ये PI नारायण देशमुख 1 वर्ष सलग त्रास देत आहे असे त्यांनी हे चिठ्ठी लिहून ठेवलेली आणि व्हॉट्सअपला त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेली. याच्यात दिसून येतं आहे की नारायण देशमुख म्हणजे पूर्णपणे ना जातीवाद करत आहेत. जातीवाद करून सुद्धा आमच्या लोकांनी कामं करायची का नाही. डिपार्टमेंटली जर तुम्ही जर हे असे हेरॅसमेंट करत असाल तर नारायण देशमुख यांना सक्तीच्या रजेवर जाऊन त्यांचं निलंबन करण्यात यावे एवढी भीमक्रांती सेना केडगाव यांच्या वतीने आम्ही विनंती करतो. आणि विनंती जर नाही केली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या ठिकाणी कालपासून निखिल रणदिवे यांचा बेपत्ता असल्यामुळे बहुजन समाजातील, दलित समाजातील सर्व कार्यकर्ते, संघटना, पदाधिकारी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळपासून आहेत आणि अद्यापही निखिल रणदिवे यांचा कुठलाही तपास हाती लागलेला नसून येणाऱ्या काळामध्ये या घटनेसंदर्भात अनेक तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.